आज आपण ऐकणार आहोत काळ्या जादूच्या 2 आधुनिक कथा. या दोन्ही कथा एका हॉरर पॉडकास्टवर आल्या होत्या. पॉडकास्टर अक्षय वशिष्ठकडे अशा अनेक कथा येतात आणि त्यांचं म्हणणं आहे की या खऱ्या घटना आहेत. पहिली घटना आहे वसीम नावाच्या एका सबस्क्रायबरची. गोष्ट आहे झारखंडची, जिथे त्याचे आजोबा ओझा होते. तर झालं असं की त्यांना एका घरी बोलावलं गेलं. तिथे रात्री छतावरून चक्क रक्त टपकायचं. त्यांनी एका कुटुंबाला मदत केली, पण या प्रयत्नात स्वतःच्याच कुटुंबावर एक शाप ओढवून घेतला. त्याच रात्री त्या आत्म्याने स्वप्नात येऊन एक भयानक धमकी दिली. आणि मग काय, त्या आत्म्याचा शाप खरा ठरू लागला. एका भयानक पर्वाची सुरुवात झाली. पुढच्या 10 वर्षात एका पाठोपाठ एक भयानक मृत्यू झाले आणि बघता बघता अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आता मात्र कुटुंब पूर्णपणे हताश झालं. त्यांनी त्या आत्म्याला काढायला 4 मोठ्या ओझ्यांना बोलवलं. त्या आत्म्याने कबूल केलं की त्याने 4 खून केलेत. कुटुंबातला एक मृत्यू मात्र आत्महत्या होती. त्याच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर तो आत्मा ते घर सोडून गेला. तो 10 वर्षांचा शाप संपला. ही झाली शापाची गोष्ट. पण आता जी दुसरी गोष्ट आहे ना, ती आहे मानसिक तुरुंगवासाची. एका हुशार तरुण मुलीकडून तिची कला, तिचे पैसे, तिचं स्वातंत्र्य सगळं काही पद्धतशीरपणे काढून घेतलं. पण ती इतकी कोणाच्या नियंत्रणात कशी आली? तर तिच्याच सिनियर ब्युटिशियनच्या एका घातक खेळीमुळे. ब्युटिशियनने तिला खायला एक खास मिठाई दिली आणि बस त्या क्षणापासून ती कोणताही आदेश नाकारू शकत नव्हती. ती जणू एक बाहुलीच बनली होती, जिला पैशांसाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं जात होतं. थोड्या काळासाठी ती सुटली, पण परत आल्यावर तिला कळलं की ती तिची मेकअपची कलाच विसरून गेली होती. तिला पुन्हा त्या ब्युटिशियनच्या ताब्यात घेतलं गेलं. आता तिचा वापर पुरुषांकडून पैसे उकळण्यासाठी होत होता. पॉडकास्टर अक्षयला तिची ही गोष्ट कळली. त्याने तिला मदत करायचं ठरवून फोन केला. पण जेव्हा अक्षयने फोन केला तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं. ना तिने पाठवलेली कथा, ना तो कोण होता. मग त्याने तिला शुद्धीवर आणायला एक साधा प्रश्न विचारला. तू आता नेमकी कुठे आहेस? तिच्या उत्तराने एकच गोष्ट स्पष्ट झाली. ती अजूनही त्याच ब्युटिशियनच्या पूर्णपणे ताब्यात होती. या कथेला काही शेवट नाहीये. ती फक्त एक अस्वस्थ करणारा प्रश्न मागे सोडून